हॅलो अँड वेलकम टू माय व्लॉग. तर हा व्लॉग थोडा वेगळा आहे. या व्लॉगमध्ये मी माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला एक आस्क मी अ क्वेश्चनवाला जो सेगमेंट असतो तो केलेला त्यांच्यासोबत, आणि त्याचे आन्सर्स मी या व्लॉगमध्ये देणार आहे. तर त्यांनी काय काय जे इनव्हॅलिड क्वेश्चन्स होते ते तर मी काढून टाकलेत ऑब्वियसली. आणि आता मी कनेक्ट केलं आहे PC ला, कारण सेम फोनमध्ये क्वेश्चन्स आणि व्लॉग दोन्ही एकाच वेळेला शूट नाही करू शकत मी. सो मी PC वरती बघून तुम्हाला त्याचे आन्सर्स देईन. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे हू आर यू. ओके, सो मी एक मिडल क्लास फॅमिलीमधला सिम्पल मुलगा आहे ज्याचे स्वप्न जरा जास्त मोठी आहेत की त्याला एक कॉन्टेंट क्रिएटर बनायचे. आणि लहानपणीपासून वेगवेगळ्या हॉबीज वगैरे होत्या, आवडीनिवडी होत्या. मला डान्स करायला खूप आवडतो, मला अजून खूप फिरायला खूप आवडतं, अशा भरपूर गोष्टी आहेत. पण त्यासोबतच आत्ता मी नवीन जे एक्सप्लोअर केलं लॉकडाऊननंतर ते होतं कॉन्टेंट क्रिएशन. तर ह्याच्यामध्ये मला जी मजा येते ना ती मला आता दुसऱ्या कशामध्ये सध्या तेवढी नाही, त्या लेवलची मजा नाही आहे. तर मी त्याच्यासाठीच आता मेहनत करतो आहे. त्यासोबत मी आता MBA मार्केटिंग केले आणि जॉबसाठी चालू आहे प्रोसेस ती. आणि त्यासोबतच आता मला कॉन्टेंट पण हँडल करायचं आहे. सो लेट्स सी, फिंगर्स क्रॉस्ड. सेकंड आहे व्हॉट आर युअर गोल्स. हो नाईस. तर गोल्स आता मी जसं तुम्हाला सांगितलं मला कॉन्टेंट क्रिएशनमध्येच आपलं करिअर एस्टॅब्लिश करायचं आहे. तर मी फॉलो करतो ज्यांना सगळ्यात जास्त ते आहेत ऑरेंज ज्यूस गँग. तर त्यांच्यासारखं ज्या लेवलचं फेम आणि ज्या लेवलची क्रिएटिव्हिटी त्यांची आहे, तर त्यासारखंच मला मोठ्या ब्रँडसोबत काम करायचं आहे. अजून खूप काय काय आहेत स्वप्न. जर जास्त बोललो आणि जर ती नंतर नाही झाली तर तुम्ही ह्याचाच मीम बनवाल. हो नको. पहिले मुर्गी आहे या अंडा. हा क्वेश्चन मला का विचारलाय, पण आपण गुगल करू का. अरे यार हे खूप मोठा काहीतरी आन्सर्स आहेत. तर हां, अंडा. डू यू हॅव अ गर्लफ्रेंड. वेट सांगतो, मोठी स्टोरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लपाछपी खेळायला कधी येतोस रत्नागिरी. हो यार, जुन्या आठवणी. लहानपणी लपाछपी खेळायचो मी. मला माहिती आहे कोणी टाकलं आहे, पण आता मी ॲनॉनिमस टाकलं तर मी ॲक्च्युली ॲनॉनिमस ठेवे नाही. आणि हे लहानपणी मी रत्नागिरीला जायचो शेजारी खेळायला, तेव्हा लपाछपी वगैरे खेळायचो. खूप खूप मजा करायचो, खूप मजा. आता बरं एवढं जाणं होत नाही, पण आता जुन्या आठवणी. कुर्सी का क्या आले महाराष्ट्र में. आता लेट झाला याचा आन्सर करायला. ऑलरेडी सगळं झालं आहे. कुर्सीचं ह्याचं उत्तर मिळालं आहे तुम्हाला ऑलरेडी. काय वाटतं कोणाला भेटेल खुर्ची. यार हे सगळे त्या रीलशी रिलेटेड आहे. जी रील मी टाकलेली रिसेंटली त्याशी रिलेटेड आहे. आता लेट झाला आहे, संडेला येणार आहे ब्लॉग. सो सॉरी. अगर पढाई नहीं हो रही तो क्या करेल. आता जे माझ्या क्लोज आहेत त्यांना माहिती आहे क्वेश्चन कोणी टाकलं आहे. आणि त्याशी रिलेटेड अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो का. हां, तर ह्याच्यामध्ये त्याचं आन्सर आहे की हा क्वेश्चन कोणी टाकलं आहे. हा क्वेश्चन आहे की स्वरा यावर्षी पास होईल की नाही. आता तुम्हीच गेस करा की ह्याच्या पहिला क्वेश्चन कोणी टाकलेला. त्याच्याशी रिलेटेड अजून क्वेश्चन्स पण आहेत. स्वराचे क्वेश्चन स्वराचं IQ लेवल सारखेच आहे स्वराचे क्वेश्चन्स. सॅटर्न पे प्रॉपर्टी खरीद सकते क्या. स्वरा ॲनॉनिमस ना, पण आता स्वराचं आहे तर सांगून टाकणार मी. मम्मी ज़बरदस्ती पढ़ने लगाती है, मम्मी का क्या करूँ. आता गेलं, आता मम्मी बघणार तुझी हे सगळं. वाय आर यू सो हँडसम. हो यार थँक्यू हे बोललीस तू, पण मला नाही वाटत की मी अजून हँडसम आहे. हँडसमची कन्सेप्ट थोडी वेगळी असेल तुझी, माझी वेगळी आहे. अजून मी स्वतःला कन्सिडर नाही करत जेन्युइनली. ओके, सो यू आर डुईंग ग्रेट विथ युअर कॉन्टेंट. बेस्ट विशेस टू यू. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. अशा खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत, त्यासाठी ॲक्च्युली थँक्यू सो मच. लविंग युअर कॉन्टेंट, थँक्यू सो मच. नेक्स्ट काय, व्हेरी फनी रील्स, मस्त कॉन्टेंट. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच आता जे काय आहे ते चालू आहे. एकाच लास्ट वीक तर जे माझ्या क्लोज आहेत त्यांना माहिती आहे की किती वाईट गेलेला कॉन्टेंटच्या हिशोबाने, की काहीच रीच नव्हता जात आणि काहीच नव्हतं जात. तर आत्ता या मोमेंटला आज आहे फ्रायडे, आणि फ्रायडेला आज एवढी चांगली एक रील गेली आहे माझी की ती हुडीजवाली. ती एवढी व्हायरल गेली आहे की एका दिवसामध्ये 100K 200K 300K बघत चाललं आहे मी.
तर असा सपोर्ट करत राहा. आणि यूट्यूबवरती पण तुमचा सपोर्ट तेवढाच गरजेचा आहे. तर आता जसे इंस्टाग्रामवर तुम्ही सपोर्ट करता तसा सेम सपोर्ट मला प्लीज यूट्यूबवर करा. यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर आता मोठा काय झालो मी, इन केस जर झालो, तर मग आपण नंतर सेलिब्रेट करू जे जे क्लोजली अटॅच आहेत माझ्यासोबत या पूर्ण जर्नीमध्ये. खूप लोक मला एवढा सपोर्ट करतात, एवढा की विचारू नका, एवढा सपोर्ट करतात. छोट्या छोट्या मुवमेंट्स माझ्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये छोटे छोटे अचिव्हमेंट जे आपण बोलतो, 100K झाले, 200K झाले, फॉलोअर्स गेन झाले, 2000 फॉलोअर्स कंप्लीट झाले मागे, त्याच्यावरती एवढी लोक खुश होती की ते बघून एवढं भारी वाटलं की यार आपल्या काहीतरी प्रोसेसला या एवढे लोक, एवढे कॅरेक्टर्स असोसिएटेड आहेत आणि ते या जर्नीचा पार्ट आहेत. आता एवढा सगळा बोलतो आहे, तर जर पुढे जाऊन नाही होईल चांगलं होईल. जर पुढे जाऊन चांगलं झालंच तर मग ह्या लोकांसोबत मला खूप मोठं सेलिब्रेशन करायचं आहे आणि आय प्रॉमिस ते आपण करूया नंतर. आता सध्यासाठी ठीक आहे असेल तर ह्या टाईपचे सेगमेंट्स आपण मध्ये मध्ये करत राहू. आणि तुम्हाला अजून ह्यामध्ये काय बघायचं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, सजेशन्स द्या. सजेशनसाठी ऑलवेज ओपन. आणि त्याच्यावरती आपण काम करू आणि मग चांगला कॉन्टेंट बनवायचा ट्राय करू. अजून तरी नवीन आहे मी, त्यामुळे जेवढं जमतं तेवढं मी करतो आहे, पण ह्यातनं शिकायला मिळते आणि बघू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर आज आहे सोसायटीमध्ये अय्यप्पा महापूजा, स्वामी अय्यप्पा महापूजा आहे. त्यासाठी आज सोसायटीमध्ये मोठी पूजा असते, सकाळपासून सुरू होते आणि आता त्याचा महाप्रसाद पण आहे. त्यासाठी आज After a long time. लॉंग टाइम पण का ते पण एक्सप्लेन कर. खाली जेवायला भेटतंय म्हणून सांगितलंय मी. आज फ्री मध्ये जेवण आहे सोसायटीत. जेवण आहे म्हणून आलेच सगळे. नाही तर कधी दिसत नाही चेहरे. 12वीचा अभ्यास करत असतात, हे रिझन नाही. जेवायला आले ना खरं बोल. हा मी पण. कधी एवढं हे नटून येते का बघ, दाखव. यहाँ पे हमारे सोसाइटी के बच्चे फ्री में खाना खा रहे हैं. भैया रील बनाना बंद करो. रील ऐसा किसने बनाया था? रील ऐसा होता है रील. खाना खाने में मेहनत नहीं लगती. अब लास्ट है गाइस, लास्ट. आ रही है. इकडे बघ. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आता तरी करून टाका. आता तरी सबस्क्राईब करून